आम्ही आज गेलो होतो चुलतीच्या घरी चहा पिण्यासाठी बोलवलं होतं आम्हाला, तर आम्ही तिघे पण गेलो होतो. माहीला पण नेलं होतं कारण तिथं काय घरी बसणार नाही. आणि मेन म्हणजे तिथं होती आता मांजर. तर मांजरीला ना माही पहिल्यांदा हातच नव्हती लावत, घाबरत होती. रागिनीच्या तर लेकराला तुमची मनी कुठे गेला, मनी कुठे गेला, गेल्या वर्षी पिले होते 3, भाजी भाजी करून ठेवली बाई. ती पण लई पकडती हातात. सोन बेत कुठं बी काय बाई बाबू 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 माणसाची सवय आहे. असे मांजर बसत नाही. उचल बरं माहितीला, उचलून घे बरं. तू घे उचलून. किती गरम होईल तुमच्या दोघीला पण. गरम व्हायले, थंडी वाजायली. हो ग हो, लावते मी पण. तिथं बघायचं काढायची वाट्यात, तिथं असं बसू द्या पूर्वीला. डोक्यावर कचरा आहे का? आम्हाला थंडी वाजायली, ह्या दोघीलाच गरम होईल. दोघीलाच गरम व्हायला. मला बी गरम व्हायला की मला काम नाही. हो काय करते तू? तिथं बसली, तिथे बसली तू माझ्यापाशी. मी लावते लावू का नको मी हात? बघ ती रुसली. बघ ते, बघ दादा कसं धरायला. ती नाही भेट कशाला. बघ ती दादा बघ कसं धरायलाय बाबा कॅटला. चल चल चल. तो बघ ती काय करायलाय. बघ ती कॅट काय करायली बाबा. बघ कॅट कशाला धरायली. तो उंदीर आलाय बाबा. बघा बाबा तू काही बाबू. ए पोरा नको हात लावू. ती शिकार करायली बघ पिल्या. अरे बाबा तिच्या शिफ्टीवर पाय द्यायलाय. चावल किती. ए मग तीच ना उंदीर येईल रे पितून पिल्या. अरे चावल र, तिच्या शिफ्टीवर पाय नको देऊ. अरे भाई कोमल बघी पोरगा मुद्दाम शिफ्टीवर पाय द्यायले. अरे सोड रा, काढ तिच्या शिफ्टीवरचा पाय. गपकी हो इकडं. का हा काय करते माऊ? काय करते तू तिथं बसून? काय करायला रे बा? उंदीर पकडायली बघ, उंदीर पकडायली. काय चाललंय शुभम मग? धर धर धर. आला गे. अहो ती उंदीर धरायली की पण. बाबा ती गुरकायली बरं. बघ ती वरडेल का ते. पिल्या गपक्या कसला असला. जाते कुत्र्याला कर काय करायचे ती. जा बरं. थांबय. उचलून घे. शिफ्टीला तर बाबा. बघ ती कशी करायली. बघ ती कान कशी चपटे करायली पालते. भे लागली तुला. मग कशी करायली का कॅट? कशी करायली बाबा कॅट? कशी करायली? तुला घेऊ. आपल्याला मंदिरात जायचंय. चला धरा हाताला धरा. हा चला धरा हाताला. चला बाबा चला दादा. चल माही. काय दिसायली बाबा तुला? बघ तिथे आंबे हाय, कोंबडी हाय बाबा. चला पूजू
आमच्या घरी कासव होतं तर धर धर आपटत होत ही. आम्ही आता आलो होतो मंदिरामध्ये आणि योगायोगाने आज शनिवार पण होता, तर चला म्हणलं नरसिंहाच्या मंदिरात जावं. आणि आमच्या इथं शनिवाराला खूप जास्त मानलं जातं. अख्खं गाव आमचं शनिवार धरत असेल बरं, मला एवढं काय माहित नाही, पण माझ्या आई पप्पा तर दररोज म्हणजे प्रत्येक वेळेसचा शनिवार धरतेत, महिन्यातले पण. आणि मग इथं आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं. आमच्या गावामध्ये 2 मंदिर आहेत. इथं नरसिंहाचं मंदिर आहे आणि ह्याच्यामध्येच ना गणपती बाप्पा आहेत, विठ्ठल रखुमाई आहे आणि दुसरीकडे पण आणखीन एक मंदिर आहे. म्हणजे जे मंदिर आहे ना हे त्याच्या पुढंच थोडंसं आणखीन एक मंदिर आहे, तिथं पण आम्ही जाणार होतो. तर इथं आम्ही प्रसाद वगैरे फोडला, नारळ घेते. तिथं जे मंदिरामध्ये जेवढे पण माणसं होते ना तिथं आम्ही सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला. आणि माहीचं इथं फुल तिला मोकळी जागा भेटली होती, नुसती पळत होती पोरगी. आणि ही पिल्लू ना आणि त्या कासवाला बघायचंय म्हणून कोणाच्या पण मागं लागत होता. एक बिनओळखी माणूस होता, तर त्याच्याच मागं गेलंय आणि म्हणते मला घ्या आणि तिकडे कासव जे आहे ना ते मला दाखवा. आणि इथं माहीचं आपलं वेगळं चाललं होतं. काय म्हणायला ती? कासव बघायचंय पिल्लू. थांब थांब थांब. शिवानी आता अगरबत्ती लावायली तर. आणि इथं आमच्या तिघींनी पण आज साड्या पण घातल्या होत्या, तर चला म्हणलं आता मस्त फोटो वगैरे काढावे. मंदिरात थोडेसे फोटो इथे काढले, माहीचे पिलूचे ह्या सगळ्यांचे पण फोटो काढले. आणि हे आहेत आमच्या गावातलं जे मंदिर आहे त्या मंदिराची सगळी देखरेख न हे देवबाप्पा करते. तर हे आमच्या मंदिरातले देवबाप्पा आहेत म्हणजे पुजारी. तर हे सगळं मंदिरातली पूजा आहे ती सगळे करते. तर इथं जिथं आम्ही होतो ना पहिल्यांदा ते होतं नरसिंहाचं मंदिर, नंतर हे आहे गणपती बाप्पांचं मंदिर आणि ह्याच्याच पुढं आहे थोडंसं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आणि त्याचबरोबर इथं आमच्या गावामध्ये तीर्थ पण आहे. आणि मंदिराला चिटकूनच ना आमची शाळा आहे. आणि जेव्हा पण आमची म्हणजे शाळा सुटली ना आम्ही पहिल्यांदा मंदिरात यायचो, खेळायचो. दुपारच्या सुट्टीमध्ये हे मंदिरात आता आलं ना खूप जास्त करमायचं, कारण तिथं झाडं ही तिनं भरपूर होते आणि सावली भरपूर असायची. आता पण आहे तसंच. तर आता आम्ही आलो होतो दुसऱ्या मंदिरामध्ये आणि इथं आहे हनुमानाचं मंदिर. आणि इथं पण आम्ही नारळ तिथंच फोडलं होतं नरसिंहाच्या मंदिरामध्ये. इथं फक्त प्रसाद वगैरे ठेवला, पाया इथे पडलो आम्ही सगळेजण. इथं आहे राम, लक्ष्मण आणि सीता आणि मध्ये आहेत हनुमान. आणि हनुमानाच्या बाजूलाच आहेत महादेवाचं मंदिर, महादेव, नंदी हे सगळेजण आहेत इथं. आणि आम्ही आता इथं मस्त थोडा वेळ बसणार होतो. ह्या दोघांना थोडंसं खेळू दिलं आणि मग आम्हाला जायचं होतं घरी. माहीला पण पाय ती पडवलं. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझी जी शाळा आहे ना त्याचा टूर दाखवते, म्हणजे कशी आहे काय नाही ते, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर हे असं होतं आमच्या गावातलं मंदिर. ह्याच्या आधीच्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पण इतर वेळी कसं गर्दी इथे असते ना. जेव्हा मी गेल्या वेळेस मी यात्रेला आले होते आणि नंतर शिवानीच्या लग्नामध्ये, तर तेव्हा एवढं काही दाखवता आलं नाही, पण आता मी दाखवले चांगल्या प्रकारे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डबल म्हणले वाटतं मी. तर चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हे पिल्लू बघा कसं जे करायला लागले. आणि माही पण जे कर म्हणलं ना, तिला जेव्हा कर म्हणते ना तेव्हा नाही करत तिनं. जेव्हा सगळं होतंय, सगळं होऊन जाते तेव्हा नंतर करत असते जे बाय बाय पण तसंच करते. समोरून कुणी किती जरी बाय बाय केलं ना, म्हणजे जे बिनओळखी आहेत ना त्यांनी किती जरी बाय बाय केलं ना तर ती करत नाही. सगळं गेल्याच्या नंतर मग करते बाय बाय आणि मग नंतर म्हणती गेली. आणि आम्हाला इथं जाताना दिसला होता साप. तुम्हाला दिसला का सांगा मला कमेंटमध्ये.